क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ। मी आलो आहे फायनली चर्च स्ट्रीटवर, जिथं लाइटिंग असते. मेन ह्या लाईटसाठीच लोक इथं येतात फिरण्यासाठी. मोस्टली हे प्लेस ह्या गोष्टीसाठी फेमस आहे की तिथं इन्फ्लुएन्सर येऊन डिंग चिका चिका चिका. मंडळी फायनली मी उतरलो सिटी ऑफ पॅलेस. मी सिटी ऑफ क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ। A few moments later. मंडळी मी तुम्हाला बोललो होतो, मी आलो आहे फायनली चर्च स्ट्रीटवर, जिथं लाइटिंग असतात असं मी ऐकलं. खूप मस्त असं इथं मेनली इथं शॉपिंगसाठी खूप चांगलं सेंटर आहे, वेगवेगळ्या ब्रँडचे. मग मी आलो आहे 10 वाजता म्हणून काही गोष्टी बंद झाल्या, काही चालू आहे. चला आपण बघूया अजून काय एक्सप्लोर करता येईल इथं. हे सगळे ब्रँड्स इथं स्केचर्स, पुमा, देन सोल स्टोअरचं तर खूपच मोठं स्टोअर आहे इथं. बाकी काही गोष्टी इथं बंद झाल्या आणि इथे लाईट्स आहे. मेन ह्या लाईटसाठीच लोक इथं येतात फिरण्यासाठी. की स्नीच ब्रँड पण येतं, खूप सारे ब्रँडचे स्टोअर आहे. आपण बघूया आपल्याला जर काय भेटलं तर. सो नेक्स्ट आता वाजले 10:30, आपल्याकडे खूप टाईम आहे. सो इकडं पण मध्ये ऐकलं मी खूप काहीतरी फूड स्टॉल आणि ते, त्याला आपण एंट्री करूया. सगळं फूड खाण्याचे पण स्टॉल्स आहे वेगवेगळे, आणि ते सगळं स्टारबक्स आणि त्या सगळ्या गोष्टी. चला बघूया काय इंटरेस्टिंग काय आहे. त्याच्यासाठी मी खास आलो. मेनली रेस्टॉरंट एरिया आहे, वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहे. माझं जेवण झालं तर मी एवढं काही खाऊ शकत नाही. सो लेट सी मध्ये असणार. ओके, सिटी ऑफ वॉक आहे इथं. खूप सारे बर्गर्स आहे इकडे, सगळे रेस्टॉरंट एरिया आहे. सगळे लोक इथं फिरतात येऊन मस्त. म्हटलं चला बँगलोरला आलं तर आपण काहीतरी घेऊया इथं. जर मला चांगल्या गोष्टी भेटल्या तर इथं मी त्या नक्की घ्यायचा प्रयत्न करेल. सो आपण काहीतरी फिरूया, अजून काहीतरी भेटतं का आपल्याला चांगलं. रेस्टॉरंट एरिया मस्त मस्त रेस्टॉरंट आहे. त्यांचे ॲम्बियन्स भारी बघायला गेलं तर खूप मस्त ॲम्बियन्स आहे. तुम्ही बघाल तर सगळं क्लोज झालेलं दिसतंय. स्ट्रीट्स ऑफ लाईट पण. चला आपण जाऊया आता. तर शॉपिंग स्टोअर पण आहे खूप सारे, ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकतात. सो लेट्स गो. जस्ट मी आत्ता चर्च ऑफ स्ट्रीट्सवरून निघालो. आपण त्याला चर्च ऑफ स्ट्रीट किंवा लाइटिंग रोड पण बोलू शकतो. मी थोडं लेट आल्यामुळे मला काही घेताच आलं नाही, कारण की सर्व शॉप्स बंद झाले होते. काही भेटलंच नाही. पण तिथं एक स्टोअर चालू होतं स्नीचचं, तिथं बघितलं पण मला काही एवढं कलेक्शन आवडलंच नाही. बाकी सर्व बघितलं पण काही एवढं घेता नाही आलं. जे इंस्टाग्रामवर काही फोटोज व्हिडिओज व्हायरल होतात, जे फोटोग्राफर फोटो काढतात आणि मग दाखवतात आपल्याला की मी तुमचा फोटो इन्स्टावर पोस्ट करेल, तो हाच स्ट्रीट्स ऑफ लाईट आहे बँगलोरचा. तिथं ते सर्वजणं फोटो काढतात आणि ते त्यांच्या इन्स्टा पेजवर अपलोड करतात, जसं फोटोपीडिया म्हणून एक ॲप आहे. पण मी सांगेल की फॅमिलीसोबत फिरण्यासारखं काही एवढं खास प्लेस नाही आहे. पण हा जर तुम्ही एकटे असाल, जर तुम्हाला जर काही थोडेफार शॉपिंग करायचे असेल तर तुम्ही इथं नक्की जाऊ शकतात. तर चला आपण जाऊया आता. बाईकवर फिरायची मजा घेतो मी बँगलोरमध्ये. नाईट ड्राईव्ह चालू आहे माझी सध्या या बाईकवरून. त्या इथे एक गोष्ट चांगली आहे जी मला तुम्हाला आधीच हायलाईट करायची होतं. इथं जो बॅक साईडला बसतो त्यालासुद्धा हेल्मेट वापरावं लागतं. ही खूप चांगली गोष्ट आहे इथली. आणि ट्रॅफिकचे रूल हे सगळीकडेच आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ट्रॅफिक रूल्स लावलेले दिसतील. खूप चांगली गोष्ट इथं. आणि कंपल्सरी हेल्मेट दोघांना पण. इथं अजून कमालच गोष्ट वाटते मला. आणि इथं बहुतेक काहीतरी आहे, भवन असणार. लाइटिंग पूर्ण लाईटच चालू आहे सगळीकडे. मस्त वाटतंय.
आणि हवा एवढी मस्त गार येते ना, मजा आली. म्हणजे ॲटलिस्ट आपण रॅपिडो घेऊन राऊंड मारू शकतो, पूर्ण बँगलोरमध्ये फिरू शकतो रॅपिडोने थ्रू. ती पण एक मजा वेगळीच मला भेटते, आनंद येतो मस्तपैकी. चला काही नाही तर काहीतरी एन्जॉय करायची राईट बस. दॅट्स इट. चला आपण जाऊया आता हॉटेलवर जाऊया डायरेक्ट आणि भेटूया नंतर गेल्यावर काय होतं काय नाही तुमच्यासोबत. तर मी सर्वच गोष्टी शेअर करतो आहे. उद्या आपल्याला जायचं आहे एका मस्त प्लेसवर आणि परवा ते प्लेस मी एक्सप्लोअर करणार आहे पूर्णपणे प्रॉपरली. तर आपण तिथंच भेटूया. The next day. चला आपण ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्टमध्ये मी पास्ता, बनाना चिप्स, नंतर इडली घेतली इकडची फेमस, बघू कशी लागते. आणि टोमॅटो ट्विस्टर काहीतरी बनवलं वेगळंच, ते पण ट्राय करूया. चला मी झालो आहे रेडी माझ्या कामासाठी आणि माझं असं फुल लुक आहे आज. मी ब्रेकफास्ट करून आल्यानंतर काही शूट पण नाही केलं. आणि सर्वांना गुड मॉर्निंग. आता मी जातो माझ्या कामासाठी आणि नंतर आज परत आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान ट्रॅव्हल करणार आहे. एका मस्त प्लेसवर जायचं आहे. तिथं पण खूप एक्सप्लोअर करण्यासारख्या गोष्टी आहे. तिथं पण मी एक्सप्लोअर करणार आणि तुमच्यासोबत त्या पण गोष्टी शेअर करणार. तर चला आता फटाफट जाऊया. मला करायचं आहे चेकआउट करायचं आहे. बॅग्स मी इथंच ठेवणार आणि मग जाऊया. सो लेट्स गो. काही राहिले का नाही चेक करून घेऊया. चला फटाफट. काही राहिलं तर नसणार कारण मी कालच बॅग माझी पॅक केली ती. आणि हे माझं लुक. डिंग चिका 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 डिंग चिका. चला जास्तच आपण हे करतोय. फटाफट निघूया. काही नाही राहिले ना, माझं सगळं घेतलं गेलंय. पाणी पिऊन घेतो मी एकदा थोडंसं निघायच्या आधी, जेणेकरून मला पटकन जाता. चलो चेकआउट करके निकलते फटाक से. आणि काही असेल तर ते बघतील कारण मला परत चेक इन करायचं आहे. आज नाही 2 दिवसांनी इकडंच येणार आहे मी परत. फक्त रूम चेंज असणार. आय हॅव टेकन ऑल माय थिंग्स. नथिंग इज देअर. या भागो 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 भागो. पटकन निघायचं आपल्याला. चला मी आता कॅमेराही बंद करतो, निघतो लगेच. लेट्स गो. आणि आपण डायरेक्ट आता भेटूया नंतर. टिंग डिंग 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 चिका. बँगलोरचं एक वैशिष्ट्य मला सांगायला आवडेल. तिथं जेवढे पण मंदिरं आहेत, ज्या पण देवाचं मंदिर आहे त्याच्यावरती त्या देवाची मूर्ती आहे. खूप असं छान वाटलं बघून त्यांची जी कलाकृती केली आहे, कोरीव काम केलं. ते हनुमानाचं मंदिर आहे, तर तिथं हनुमानाचं तुम्हाला समजेल की हे कोणत्या देवाचं मंदिर, ते बाहेरूनच कळतं. असं खूप छान वाटलं. आणि मध्येच एवढा जोरात पाऊस आला की मला परत थोडा वेळ थांबावं लागलं. जस्ट मी आत्ताच आलो बाहेरून. म्हटलं चला फ्रेशन अप होऊया. मी चेकआउट केलं आहे पण आय जस्ट रिक्वेस्ट हिम टू आय रिक्वायर सॉरी हो जस्ट मी आत्ताच आलो बाहेरून आणि मला थोडंसं फ्रेश व्हायचं होतं. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला फक्त 10 to 15 मिनिट्ससाठी रूम द्या, की जेणेकरून मी माझे क्लोथ्स आणि ते चेंज करून परत मला ट्रॅव्हल करायचं आहे. सो अशा क्लोथ्समध्ये मी जाऊ शकत नाही. त्यांनी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि खूप वेळा इथे येतात सगळे लोक, त्यामुळे त्यांनी पण हा म्हटलं. चला आपण फटाफट फ्रेशन अप होऊया आणि लगेच निघूया फास्ट.
15 minutes later. चला मंडळी, मी झालो आहे रेडी जाण्यासाठी नवीन प्लेसवर आणि आता मी निघतोय. मी फ्रेश पण झालो 5 मिनिटाच्या आत, कारण की आपण जास्त वेळ पण नाही घ्यायचा. जेवढा वेळ त्यांनी दिला आपल्याला तेवढाच. एक मिनिट. चला आपल्याला जायचं आहे आता. लेट्स गो, फटाफट जाऊया. आणि माझं लुक कसं वाटतंय नवीन असं नक्की मला कमेंट करून सांगा. आता मी निघतो, नाही तर मला लेट होईल जाण्यासाठी. लेट्स गो. की माझी अजून 2.5-3 तासाची जर्नी पुढे, ती पण कवर करायची आपल्याला जाऊन. सो लेट्स गो. चला मंडळी, मी डायरेक्ट ऑटोमधून उतरलो. तुम्हाला बोललो मी चाललो आहे कुठेतरी बाहेर. हो, मी चाललो आहे. इतक्या मस्त लोकेशनला चाललो आहे ना. तिथं पॅलेस पण फेमस आहे तिथलं आणि स्वीट्स पण खूप फेमस आहे. तर जस्ट मी ऑटोमध्ये होतो. ऑटोचे जे ड्रायव्हर होते त्यांनी मला एवढी हेल्प केली, बोलू शकतो त्या मित्राने एवढी मला हेल्प केली. मी जसं ऑटोमध्ये असतो त्यांनी विचारलं म्हैसूर चालली बस. मंडळी फायनली मी उतरलो. सिटी ऑफ पॅलेस, मी सिटी ऑफ स्वीट्स बोललो जिथं भेटतात चांगला, ते आहे म्हैसूरला आलो आहे मी. आणि उद्या आपल्याला बघू म्हैसूर पॅलेसला जर जाता आलं तर तिथं पण जाऊया. जस्ट मी आत्ताच उतरलो आणि मध्ये ना मी बसमध्ये झोपून गेलेलो. ॲटलिस्ट मला 2 तास लागले. 6:30ला निघालो ना आता वाजले 8:30 आणि मी पोचलो इथं फायनली. तर चला म्हटलं उतरलो तर थोडंफार काहीतरी खाऊनच जाऊया हॉटेलवर. लगेच हॉटेलला जाणार आणि थोडंफार काही गोष्टी जर भेटल्या चांगल्या तर त्या पण घेऊया इथं. चला जाऊया आपण, मग भेटू आपण नंतर पुढे. आणि मी बोलतोय सगळे बघतात ते, पण त्यांना माझी काय लँग्वेज समजत नाही आहे. सो अगेन काय बोलणार. चला आपण जाऊया आता. काहीतरी बघूया, इथं काहीतरी शॉप्स दिसत आहे, तिथून काहीतरी घेऊ आणि मग जाऊया आपण डायरेक्ट आपल्या लोकेशनवर. सो लेट्स गो. हा बस स्टॉप आहे म्हैसूरचा. तिथं जस्ट उतरलो आणि खूप आरामात बसने आलो. त्यांच्या बस पण एक ट्रॅव्हल टाईपच आहे गव्हर्नमेंटच्या. इतक्या मस्त होता आणि मस्त आरामात पण आलो. AC बस होते ती पण KSRTC, जसं आपलं MSRTC तसं इथं कर्नाटकाचं KSRTC आहे. चला आपण जाऊया आता, मस्त खाऊया कुठेतरी. मी पोचलो हॉटेल मेरिडियनच्या इथं पोचलो. आता आपण एंट्रन्समध्ये जाऊया आणि आपण एंट्री करून चेक इन करूया इनसाइड. सो लेट्स गो. no I can so this is the so let's go. चला आपण आता चेक इन करूया मध्ये जाऊन. चला जस्ट मी आत्ताच एंट्री केली हॉटेलमध्ये. एव्हरीथिंग इज ऑन. येस, थँक्यू सो मच. ओके, TV is also on, so I can watch something here. Oh. Wi-Fi password है सर. Where? Wi-Fi password, reception number, room service, housekeeping, और details है. Okay, thank you so much. Okay sir. Thank you so much. Yeah, welcome. So this is my room for the tomorrows. So this is mirror. Yes, it's a basic, but it's okay, na? What can I do? Oh, so it's a basic property. Nothing is there inside. They have, oh shit, मुझे तो समझ में ही नहीं आएगा. चला मला काय करणार. चला आता मी फ्रेश होतो आता पहिले. चला लेट्स गो. वाटते हे मंदिर आणि बाहेर धुकं, थोडंसं पाऊस चालू त्यामुळे अजूनच छान वाटतंय. तर आपण जाऊन